हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं माझ्या मराठी किचन क्वीनमध्ये। तर आज आपण मंडळी मस्त अशी ना कारल्याची भाजी बनवणार आहे। जे लोक कारली खात नसतील ते सुद्धा मागून मागून खातील। ही भाजी एवढी सुंदर आणि टेस्टी बनते बरं का। ही भाजी तुम्ही एकदा बनवलीत ना तर कायम तुम्ही अशा पद्धतीचीच कारल्याची भाजी बनवणार। अजिबात कडूसुद्धा होत नाही आहे आणि एवढी सुंदर लागते की खाणाऱ्याला कळत पण नाही आहे की आपण कारल्याची भाजी खातोय। तर त्यासाठी बघा मी इथं 2 कारली घेतलेत। कारल्याच्या वरची जी साल आहे ना ती काढून घ्यायची। ज्या आपण बटाटे सोलतो ना त्याने काढा किंवा सुरीने काढा। तो वरची पूर्ण साल त्याची काढून घ्यायची आणि त्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण त्याचं छान असं कटिंग करायचं आहे। कारल्याची भाजी बनवताना एकच प्रश्न असतो की कारली कडू होईल का काय, पण ह्या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवलीत तर तुमची भाजी अजिबात कडू होणार नाही। आता बघा मी कारल्याचे ना छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे। त्याच्या आधी आपण आतलं सगळं बी काढून घ्यायचं आहे। बी राहिलं की मग भाजी कडवट होते, त्यासाठी सगळं बी काढायचं आहे। आणि अजून एक प्रोसेस आहे ज्याच्यामुळे भाजीचा अजिबात कडवटपणा लागणार नाही। त्यासाठी पहिली स्टेप म्हणजे की आपण सगळं बी काढून घ्यायचं आहे आतमधलं आणि त्याच्यानंतर आपण याचं कटिंग करून घ्यायचं आहे। आणि इथं बघू शकताय मी पातळ काप काढते याचे। उभे काढा, कसेही तुम्हाला आवडतील त्या आकारात तुम्ही याची काप करून घ्या। पण पातळ करा जेणेकरून पटकन असं छान शिजेल आणि शिजल्यानंतर ना ती भाजी आणि कांदा दोन्हीही एकजीव होतील छानपैकी। तर अशा पद्धतीने आपण सगळ्या कारल्याची कापं करून घ्यायची। एकदम पातळ स्लाइस काढा मस्तपैकी। बघा एकदम पातळ असेल ना तर भाजी छान अशी एकजीव होणार आहे। त्यामुळे सगळे स्लाइस बघा मी बारीक करून घेतलेले, एकदम पातळ करून घेतलेले आहेत। आता याला आपण एका भांड्यामध्ये काढूया। भांड्यात काढा किंवा ताटामध्ये काढू शकता। आणि नंतर मग आपण याला काय करायचे, हळद आणि मीठ लावायचे, ज्यामुळे काय होईल यातला जो कडवटपणा आहे तो सगळा निघून जाईल आणि आपलं कारलं अजिबात कडवट लागणार नाही आहे। 10 मिनटासाठी आता आपण काय करायचं, याला झाकून ठेवायचे आणि हळद आणि मीठ टाकल्यानंतर अशा पद्धतीनं बघा सगळ्या कारल्याला हे सगळं लागलं पाहिजे। मीठ आणि हळद असं चोळून घ्यायचं म्हणजे काय होईल पटकन पाणी सुटेल याला। आणि 10 मिनिटं झाकून ठेवायचं म्हणजे सगळं पाणी सुटणार आहे ह्याच्यामध्ये आणि सगळा कडवटपणा आहे तो निघून जाणार आहे। तर मी 10 मिनटासाठी याला झाकून ठेवते। तोपर्यंत कांदा चिरून घेते। काय जेवढा आपलं कारलं आहे तेवढंच आपल्याला कांदा हवा आहे, म्हणून मी मोठे मोठे 2 कांदे घेतलेत आणि त्याचीसुद्धा एकदम पातळ स्लाइस केली आहे। ही जी स्लाइस केली आहे ना आपण कांद्याची ती जरा हाताने बघा आपण सुट्टी सुट्टी करून घ्यायची, म्हणजे नंतर काय होईल आपल्याला बरं पडेल। आणि याला आपण एका प्लेटामध्ये काढून बाजूला ठेवून द्यायचं आहे, कारण हे लगेच आपल्याला कांदा आत्ता लागणार नाही आहे। आता बघा आपल्या कारल्याला चांगलं पाणी सुटलेलं आहे, यातलं आपण सगळं पाणी पिळून काढायचं आहे। हाताने दाबून दाबून सगळं यातलं पाण्याचा पूर्ण अंश काढून टाकायचं आहे। मस्त असं कोरडं आपलं हे कारलं झालं पाहिजे। हे बघा अशा पद्धतीनं आपण सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। यातलं सगळा कडवटपणा असतो ना तो या पाण्यामधून निघून जातो आणि आपलं कारलं अजिबात कडूसुद्धा लागत नाही। तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर मला सांगा की कशी वाटली तुम्हाला, कारण कारलं न खाणारेसुद्धा बोटं चाटत खाणार आहेत, इतकी छान ही भाजी लागते। त्यासाठी बघा आता कढईमध्ये थोडंसं तेल घातले, तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी केली आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे जे कारलं पिळून काढले ते घातले। कारलं थोडंसं परतवायचं। इथं आपल्याला ना फोडणीमध्ये हिंगसुद्धा घालायचा होता, तो आपला राहिला आहे। आता आपण याच्यामध्ये हिंगसुद्धा घालायचं आहे बघा, थोडंसं अगदी चिमूटभर हिंग घालून घ्यायचा। थोडंसं मी हे कारलं बाजूला करते आणि मध्ये तेलामध्ये हिंगाची फोडणी करून घेणार आहे। आणि आता मस्त असं बघा फोडणी टाकली हिंगाची, कारलं आपण परतवून घेऊया। 5 मिनटं बघा असंच परतवायचं तेलामध्ये, मस्त असं म्हणजे त्याचा थोडासा कलर बदलेपर्यंत आपण याला 5 मिनटं तेलामध्ये परतवत राहायचं, म्हणजे याच्यातला जो ओलावा असतो तोही निघतो आणि छान असं आपलं कारलं परतलं जातं। त्यानंतर आपण 5 मिनटानंतर यामध्ये कांदा सगळा घालून घ्यायचा आहे। जेवढं आपलं कारलं होतं तेवढाच कांदा आहे बघा आणि मस्त असं बघा हे परतवून घ्यायचं आहे। छान असं कांद्याचा जो ओलावा असतो किंवा कांद्याला जे पाणी सुटतं त्यामध्येच आपलं कारलं छान शिजलं जातं। आपण वरून अजिबात पाण्याचा थेंबसुद्धा यामध्ये वापरलेला नाही आहे, कांद्यामुळेच छान असं आपलं कारलंसुद्धा शिजलं जातं। त्यामुळे चांगलं बघा परतवून घेतलं आपण 2 मिनटं। नंतर मग काय करायचं की झाकण ठेवायचं आणि छान असं आतल्यात त्याला शिजू द्यायचं आहे। आता बघा
मी झाकण ठेवते आणि 5 मिनटं छान असं त्याला आतल्यात शिजू देते। कारलं शिजायला वेळ लागत नाही, एकदम पातळ स्लाइस आपण काढलेत त्यामुळे कारलं शिजायला वेळ लागणार नाही आहे, पटकन शिजून होणार आहे। आणि बघू शकता यातलं पाण्याचा अंश पूर्ण निघालेला आहे। थोडंसं आपण परतवल्यानंतर आपण यामध्ये आता मसाले घालून घेऊया। लाल तिखट तुमच्या अंदाजानं घाला। मी इथं 1.5 चमचा लाल तिखट घातले, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धणे पावडर आणि 1 गुळाचा खडा टाकला आहे छोटासा। आणि गूळ टाकाच टाका, कारण गुळाशिवाय ना त्याला टेस्ट लागणार नाही, 1 नंबर अशी टेस्ट गुळामुळे लागणार आहे, त्यामुळे गूळ नक्की टाका याच्यामध्ये। आणि मस्त असं मिक्स करून घ्या सगळा मसाला आणि त्यानंतरसुद्धा आपण याला 5 मिनिटं शिजवायचं आहे बरं का। म्हणजे हा काय आहे, मसाल्यातला जो कच्चापणा आहे तो सुद्धा निघेल, मसाल्यांचा जो वास राहतो ना तो राहणार नाही, मसालेसुद्धा चांगले शिजले जातील। त्यामुळे पुन्हा आपण झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटे याला शिजवून घ्यायचे। नंतर मीठ घालून घ्या बरं का नक्की, कारण आपण पहिल्यांदा मीठ घातलं होतं त्यातलं पाणी सगळं पिळून काढलं, पण शेवटी जेव्हा आपण हे करणार त्यावेळेससुद्धा थोडंसं मीठ घालून घ्या याच्यामध्ये। आणि मस्त असं बघा आपलं कारल्याची भाजी तयार झाली। दिसताना बघा कशी सुंदर दिसते की नाही, लगेच तोंडाला पाणी येईल अशी भाजी झाली आहे। आणि तुम्ही जर कारलं खात नसाल ना तर ही भाजी केल्यानंतर तुम्ही कारलं खायला लागाल, एवढी टेस्टी ही भाजी लागते। या भाजीमध्ये आपण जास्तीचे मसालेसुद्धा वापरलेले नाही आहेत आणि कमीत कमी वेळामध्ये आपली ही भाजी बनून तयार होते। त्यामुळे ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून सांगा की कशी झाली होती, तुम्हाला आवडली का, कारण ही भाजी तुम्हाला नक्की आवडणार, माझी गॅरंटी आहे। तुम्ही जर 2 चपात्या खात असाल तर 1 चपाती जास्तीचीच खाणार या भाजीसोबत, एवढी तरी माझी गॅरंटी आहे बघा, कारण एवढी छान आणि टेस्टी ही भाजी लागते। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, आधी पूर्ण व्हिडिओ बघा, त्यानंतर ही रेसिपी ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कमेंट करून सांगा तुमची भाजी कशी झाली होती। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही बरं का। आणि तुमच्या छान छान कमेंट जर आल्या तर मलासुद्धा हुरूप येईल की आणखीन छान छान रेसिपीज बनवाव्या म्हणून। त्यामुळे रेसिपी बघितल्यानंतर छान अशी कमेंटसुद्धा नक्की करा। मस्त अशी तांदळाच्या भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबतसुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकताय आणि एवढी छान लागते की तुम्ही नेहमी नेहमी हीच भाजी नक्की बनवणार, कारण कारलं घरामध्ये कुणालाही आवडत नाही। आणि ह्या पद्धतीनं जर बनवलं ना तर तुम्ही आठवड्यातनं 2 वेळा काय 3 वेळासुद्धा कारल्याची भाजी बनवणार, एवढी सुंदर आणि टेस्टी ही भाजी आपली झालेली आहे। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करायची आहे आणि त्यानंतर कमेंट करूनसुद्धा सांगायचं आहे की कशी झाली आहे तुमची रेसिपी। तोपर्यंत धन्यवाद।